ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत ते आपल्याला असे गोल असे स्लाइस असे गोल करून घ्यायचे आहेत। हे बघा असे एका ब्रेडचे 2 होतात। अशा प्रकारे मी ब्रेडचे स्लाइस सगळे करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारामध्ये ब्रेडचे स्लाइस करू शकता। पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे। अर्धा टेबलस्पून मी मिल्क मेड टाकत आहे। 1 टेबलस्पून मी मँगो पल्प घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करायचं आहे। आता मँगोचा सीझन आहे म्हणून तुम्ही मँगो पासून रेसिपी ही बनवू शकता। जर मँगो नसतील तर तुम्ही असं सुद्धा मँगो न टाकता ही रेसिपी बनवू शकता। त्यामध्ये मी पिस्ता टाकत आहे, बदाम टाकत आहे, ड्रायफ्रूट आहे। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे तयार झालं आहे। हे स्टफिंग असं ब्रेडला लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा दुसरा ब्रेड असा ठेवून द्यायचा आहे। प्रकारे सर्व ब्रेडला मी स्टफिंग लावून ठेवत आहे। हे सर्व ब्रेड मी तयार करून घेतलेले आहेत। अर्धा कप मँगो पल्प घेतलेला आहे, तो मी बाउलमध्ये टाकत आहे। अर्धा कप मी इथे रबडी घेतलेली आहे, ती या बाउलमध्ये टाकत आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। या रबडीची रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। आणि याच्यामध्ये आता मँगोचा सीझन आहे म्हणून मँगो रसमलाई ही करून दाखवत आहे। ही अगदी झटपट होते आणि हे तुम्ही घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यातून करू शकता। इथे एका प्लेटमध्ये मी आता हे जे ब्रेडचे आपण स्लाइसचे स्टफिंग करून घेतलेले आहे ते इथे ठेवत आहे। ही जी बासुंदी केलेली आहे ती मी आता ह्या ब्रेडवर टाकत आहे। याच्यावर थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचं आहे, थोडे पिस्ते, हे रोज आहे, सुकलेलं गुलाबाच्या पाकळ्या आहे। हे सगळं ऑप्शनल आहे। बघा रसमलाई किती टेम्पटिंग दिसते।